नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. विषय गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि विज्ञान. ठाण्याचा पेपर खरं तर अनपेक्षित होता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, कारण यात गणित या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या केवळ 10 होती आणि विज्ञान या घटकावर मात्र जवळजवळ 15 प्रश्न विचारलेली होती. सर्वप्रथम आपण पेपर बघून घेऊयात आणि नंतर या संदर्भातील थोडंसं डिस्कशन असणार आहे. बघूयात पहिला प्रश्न. अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव कारणीभूत असतो? आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अस्थि किंवा हाड हे ठिसूळ होण्यासाठी अभाव, हा इथे प्रश्न आहे की अभाव म्हणजे काय मित्रांनो, तर कमी. कशाच्या कमीमुळे अस्थि किंवा हाडे हे ठिसूळ होत असतात? तर बघाल, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अस्थि किंवा हाडे जी आहेत ही ठिसूळ होत असतात. अस्थिमृदुता हा रोग यांमुळे होत असतो. सो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग हा असतो. पर्याय 1 मस्तिष्क स्तंभ, पश्च मस्तिष्क, प्रमस्तिष्क आणि मध्य मस्तिष्क. खरं तर हे चारही भाग मानवी मेंदूशी रिलेटेड भाग आहेत, परंतु आपल्याला विचारलेला आहे सर्वात मोठा भाग. बघूयात. जर हा मानवी मेंदू असेल तर हा भाग जो येतो हा येतो तुमचा प्रमस्तिष्काचा. इथे असतो हा जो भाग हा येतो तुमचा मध्य मस्तिष्क. यानंतर इथे या बाजूला साधारणतः इथे जो असतो तो आहे पश्च मस्तिष्क, ज्याला आपण लहान मेंदू म्हणतो. यांची कार्य देखील वेगवेगळी आहेत. आणि इथे या मेंदूला जोडणारा हा सगळ्यात शेवटचा भाग जो आहे मेरू रज्जू. आता जर आपण इथे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की मेंदूचा सर्वात मोठा भाग जो आहे हा प्रमस्तिष्काचा येतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ठरतं पर्याय क्रमांक 3 सी प्रमस्तिष्क. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा. प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणत्या वायू शोषला जातो? फोटोसिंथेसिस. वनस्पती आपलं अन्न ज्या माध्यमातून तयार करतात त्याला म्हटलं जातं प्रकाश संश्लेषण. यामध्ये दोन्ही बाबी महत्वाच्या. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सूर्यप्रकाशातच हे होत असतं. आणि कुठल्या गोष्टी आवश्यक असतात हे आपण पहिल्यांदा बघून घेऊयात. बघा, कार्बन अधिक पाणी प्रकाशाच्या सानिध्यात, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आणि हरित द्रव्य यांच्या सानिध्यात ही अभिक्रिया होऊन C6H12O6 म्हणजेच शर्करा आणि ऑक्सिजन जो आहे हा यातून मुक्त होत असतो. थोडक्यात फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणादरम्यान कोणता वायू शोषला जातो? तर यासाठी आवश्यक असणारा वायू जो आहे तो आहे कार्बन डायऑक्साइड आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? पर्याय आहेत उंट, मानव, जिराफ आणि निळा देवमासा. खरं तर चारही प्राणी जे आहेत हे सस्तन प्राणी आहेत, परंतु यात विशाल काय, मोठा प्राणी कोणता आहे? तर तो आहे निळा देवमासा. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा नेमका वातावरणात काय बदल होतो? बघाल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जेव्हा वाढतं, सध्या सतावणारा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे पृथ्वीवरील तापमानात झालेली वाढ. आणि ही तापमान वाढी मागचं प्रमुख कारण आहे कार्बन डायऑक्साईड. आणि म्हणून जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणात वाढत असेल तर ऑब्व्हियस आहे की वातावरणातील तापमान वाढणार आहे. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2. इथे बघा, चौथा ऑप्शन जो दिलेला आहे अतिनील प्रार्ण. अतिनील प्रार्ण म्हणजे युव्ही रेज, अतिनील किरण जे आहेत ही शोषून घेण्याचं कार्य ओझोनचा थर जो आहे, जो वर आहे, तो करत असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 6वा प्रश्न. बघाल, तर शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग होता, कारण याची उत्तर जी आहेत, जे ऍक्च्युली पेपरमध्ये अपेक्षित उत्तर होतं आपल्याला जे दिलेलं आहे ते आहे किडनी. रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं कार्य खरं तर किडनी आणि फुफ्फुस हे दोनही घटक करत असतात. पण फुफ्फुसामधील शुद्धीकरण जर म्हटलं आपण तर ते आहे वायूंचं शुद्धीकरण. थोडक्यात फुफ्फुसामध्ये आपण जी हवा आत घेतो यातील ऑक्सिजन जो आहे हे रक्तामध्ये मिसळण्याचं कार्य फुफ्फुस करत असतं. त्याच पद्धतीनं जो कार्बन डायऑक्साईड आहे रक्तामधला तो
शोषून घेण्याचं आणि बाहेर सोडण्याचं कार्य देखील फुफ्फुसामार्फतच चालत असतं. पण खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर इतर रक्तातील अशुद्धी ज्या आहेत, थोडक्यात वायू सोडता इतर अशुद्धी ज्या आहेत, ज्या अंतश्वसनामध्ये पेशींद्वारे सोडल्या जातात, यांचं गाळप, याचं शुद्धीकरण मात्र किडनी या घटकामध्ये होत असतं. आणि म्हणून याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 7वा. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत, थोडक्यात यांचं लाईफ वाढावं, जास्त वेळ ही टिकावीत, यासाठी कोणत्या किरणांचा मारा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गॅमा किरणांचा मारा यावर केला जातो, जेणेकरून यांना कोंब फुटू नये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते? महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहेत ऍसिटिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड. चारही ऍसिड जे आहेत हे अन्न पदार्थांमध्ये आढळून येत असतात, परंतु आपल्याला विचारलंय की ताकामध्ये, बघा दही जे असतं या दह्यामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, आणि म्हणूनच ताकामध्ये कोणतं ऍसिड असेल? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, लॅक्टिक ऍसिड हे ताकामध्ये असणार आहे. याच पद्धतीने आपण बाकी 4 पर्यायांचा विचार जर केला तर ऍसिटिक ऍसिड म्हटलेलं आहे. ऍसिटिक ऍसिड हे सफरचंद, अननस, द्राक्ष यांसारख्या फळांमध्ये असतं, व्हिनेगरमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. यानंतर टार्टारिक ऍसिड जे आहे हे चिंच, बनाना या पद्धतीच्या किंवा या फळांमध्ये आढळून येत असतं. त्यानंतर सायट्रिक ऍसिड लिंबू वर्गीय फळांमध्ये हे सायट्रिक ऍसिड आढळून येत असतं. सो या प्रश्नाचं उत्तर होतं लॅक्टिक ऍसिड, पर्याय क्रमांक 3. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? शेतकरी मित्रांना माहितीये, मोस्टली गावाकडे पूर्वी गोबर गॅस जो आहे हा बांधला जायचा, आणि गोबर गॅस मध्ये पाळीव प्राणी जे असतात यांचा मैला, मूत्र याचा वापर केला जातो, आणि यांपासून जो वायू तयार होतो तो असतो मिथेन वायू. सो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मिथेन वायू, पर्याय क्रमांक 2. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी कार्य कोणते जीवनसत्व करते? डोळ्याचे आरोग्य, उत्तम डोळे जर हवे असतील तर मुबलकता कशाची हवी? तर अजीवनसत्वाची हवी. अजीवनसत्वा अभावी रातंधळेपणा हा रोग होऊ शकतो. त्याच पद्धतीने इतरही जीवनसत्व इथे दिलेली आहेत, जसं की ब, क आणि ड. ब च्या अभावी कोणते रोग होतात? तर पेलाग्रा, बेरी यांसारखे रोग ब जीवनसत्वामुळे होतात. B12 जे आता अतिशय महत्वाचं मानलं जातं, हे सुद्धा बी कॉम्प्लेक्स या ग्रुपमध्येच येतं. क चं प्रमुख कार्य काय आहे? तर त्वचा तुकतुकीत ठेवणं, याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व असं देखील म्हटलं जातं. याच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होत असतो. बघा ड जीवनसत्व तितकंच महत्वाचं. ड जीवनसत्व हे कोवळ्या सूर्यकिरणांपासून आपल्याला मिळत असतं. याच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मूळदोष आणि मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थिमृदुता हा रोग होत असतो. आणि म्हणून डोळ्याचं आरोग्य राखण्याचं कार्य कोण? तर पर्याय क्रमांक 1 अजीवनसत्व करत असतात. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 11वा प्रश्न. पुन्हा तोच प्रश्न, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? बघाल यापूर्वी आपण आत्ताच डिस्कस केलं होतं की फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय आहे? तर फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे रक्ताचं शुद्धीकरण. थोडक्यात काय मित्रांनो, तर आपण जी हवा आतमध्ये घेतो, बाह्य श्वसनादरम्यान जी हवा आपण वातावरणातील आत घेतो, फुफ्फुस त्यातील ऑक्सिजन जो आहे तो रक्तात मिसळतं, आणि थोडक्यात शुद्ध रक्तामध्ये O2चं प्रमाण, ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असतं, आणि अशुद्ध रक्त जर म्हटलं आपण तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. थोडक्यात ऑक्सिजन रक्तात मिसळणे आणि कार्बन डायऑक्साईड त्यातून शोषून शरीराबाहेर सोडणं हे कार्य जे आहे हे फुफ्फुसामार्फत चालत असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होत आहे रक्ताचे शुद्धीकरण. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. रक्तातील हिमोग्लोबिन, बघा हिमोग्लोबिन वाहून नेण्याचं काम किंवा हिमोग्लोबिन हे कशात असतं? तर लाल रक्तपेशींमध्ये असतं. तर हिमोग्लोबिनचं प्रमुख कार्य आहे ऑक्सिजन वाहून नेणे. बघा श्वसन जे आहे याचे 2 टप्पे येतात. एक आहे बाह्य श्वसन आणि दुसरं आहे अंतश्वसन. बाह्य श्वसन म्हणजे नाकाद्वारे आपण जी हवा आत घेतो आणि सोडतो, याला म्हटलं जातं बाह्य श्वसन. ही हवा आत घेतल्यानंतर यातला ऑक्सिजन जो आहे हा रक्तात मिसळला जातो, आणि हा ऑक्सिजन पेशींपर्यंत, थोडक्यात अंतश्वसन जे चालतं ते पेशींमध्ये चालतं, आणि या पेशींपर्यंत हा ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य हे लाल रक्तपेशी करतात, आणि त्यातील हिमोग्लोबिन जो घटक आहे हा ऑक्सिजन वाहून नेत असतो. आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 बी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 13वा प्रश्न. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्टिकल फायबर, काच तंतू ज्याला म्हणतो आपण किंवा फायबरचे तंतू म्हणतो, हे अतिशय अचूक असं तंत्रज्ञान आहे. माहितीची देवाणघेवाण याच्यामध्ये
अचूक पद्धतीने होतं, अतिशय प्रगत तंत्रज्ञान मानलं जातं आणि याचं उत्तर येतं संदेश वहन. ऑप्टिकल फायबर हे संदेश वहनाशी संबंधित आहे. याचे अनेक वेगवेगळे उपयोग देखील आहेत, पण या पर्यायातील संदेश वहन हे पर्याय योग्य ठरता येते. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 14वा. बघाल, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? आता हा प्रश्न जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचा पाठ झाला. आपल्याला माहितीये की हिरा हा एक अधातू असला तरी सुद्धा सर्वात कठीण पदार्थ जर म्हटला तर उत्तर येणार आहे हिरा. हिरा हा सर्वात कठीण का असतो? कारण यामध्ये असा प्रचंड शक्तिशाली सहसंयोज बंध असतो. कार्बन जे आहेत, हिऱ्यामध्ये जे कार्बन असणार आहेत, या कार्बनमध्ये प्रचंड असा शक्तिशाली सहसंयोज बंध असतो आणि यामुळेच हिरा जो आहे हा अतिशय कठीण पदार्थ, सर्वात कठीण पदार्थ मानला जातो. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? डायबिटीस किंवा मधुमेह हा शब्द उच्चारला की आठवते ती साखर. साखर म्हणजेच काय मित्रांनो? तर शर्करा. आणि थोडक्यात म्हणून मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर तो आहे शर्करा. मग या शर्करेचं नियंत्रण कोण करतं? यावरही एक प्रश्न विचारला जातो की मधुमेह हा आजार जो आहे यामध्ये जी शर्करा वाढते हिचं नियंत्रण करणारा घटक कुठला? तर तो आहे इन्सुलिन. इन्सुलिन जे आहे या शर्करेवर नियंत्रण ठेवत असतं आणि याच्या अभावाने, इन्सुलिनच्या अभावाने मधुमेह हा आजार होत असतो. तर ही बघा, ही 15 होती सायन्सची प्रश्न, विज्ञानावर विचारलेली प्रश्न. पुढचा प्रश्न आलेला आहे 16वा. गणिताची सुरुवात झाली मित्रांनो. जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? बऱ्याचदा विद्यार्थी ते फसतात आणि 7 उंदीर 7 मांजर 7 मिनिटं म्हणून 700 उंदीर 700 मांजर म्हणून लागणारी मिनिटं 700 मिनिटं असतील हे अंदाज लावून उत्तर लिहून टाकतात. हे असं नाहीये. प्रश्न नीट समजावून घ्या. यासाठी आपण काळकाम वेग या कन्सेप्टचा वापर करणार आहोत. बघा, आपलं जे कार्य होतं हे 7 उंदीर मारण्याचं कार्य होतं, म्हणून येथे पहिल्या केसमध्ये, पहिल्या स्थितीमध्ये W1 जो आहे तो मी मानून घेतोय 7 उंदीर यांना मारण्याचं कार्य हे 7 मांजर करणार आहे. थोडक्यात इथे माणसांच्या जागी मांजर येणार आहे. M1 किती होते? एकूण 7 मांजर होते. त्यानंतर आपण बघतोय वेळ किती लागलाय, तर T1 बघा 7 मिनिटे लागलेली होती. दुसरी केस होता W2 वर्क डन जे आहे ते 700 उंदीर जे आहेत यांना मारावयाचं आहे. किती मांजरांना? तर M2 बरोबर 700 मांजरांना मारावयाचं आहे. तर याला लागणारा वेळ किती असणार आहे हे आपल्याला काढायचंय. यासाठी अतिशय सोपं असं सूत्र होतं. बघा, सूत्र काय होतं? M1 गुणिले T1 छेदस्थानी हा W1 बरोबर M2 गुणिले T2 छेदस्थानी आलाय हा W2. मी किमती टाकून घेतोय. M1 ची किंमत जर बघितली आपण तर ती होती 7 गुणिले T1 देखील 7, W1 ची किंमत देखील किती आली आहे? 7 आली आहे. बरोबर इथे M2 जर बघितला आपण तर त्याची किंमतही 700 गुणिले T2 जो आपल्याला शोधायचा आहे आणि W2 ची किंमत दिली ती आहे 700. यामध्ये 700 आणि 700 या बाजूला कॅन्सल होतोय. 1 7 जातोय. T2 जो होता हा T2 जो आलाय तुमचा तो आलाय इकडे उरलेला 7. थोडक्यात या 700 उंदरांना मारण्यासाठी या 700 मांजरांना किती मिनिटांचा वेळ लागेल? तर वेळ लागणार आहे 7 मिनिटांचा. पर्याय क्रमांक 1. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज 11 होत नसेल ती संख्या लिहायची आहे. आपल्याला काही संख्या दिल्यात आणि यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज आपल्याला घ्यावी लागणार आहे. संख्येतील अंकांची बेरीज आणि ती जिथे 11 नसेल, 11 होत नसेल ती संख्या शोधावयाची. बघा, 8 अधिक 3 म्हटलं तर 11 बेरीज येते. पुन्हा 6 अधिक 5 म्हटलं तरी 11 येते. 9 आणि 2 11 येते. 7 आणि 4 देखील 11. 8 आणि 5 मात्र यांची बेरीज जी येते ती किती येते? 13. आपल्याला उत्तर मिळालंय पर्याय क्रमांक 1. येथे पुढे जरी चेक केलं तुम्ही तरी 8 आणि 3 11 बेरीज येते आणि 7 आणि 4 ची बेरीज सुद्धा किती येते? 11 येते. यामुळे येथे वेगळा घटक जो असणार आहे, जो आपल्याला शोधावयाचा आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक 1 85. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये दिलेली आहे. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी ही 23 रुपये होते. सरासरी कमी होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? 10व्या पुस्तकाची किंमत जर मला शोधायची असेल तर एकूण 10 पुस्तकाच्या किमतीतून मी या 9 पुस्तकांची किंमत जर वजा केली तर मला मिळणार आहे 10व्या पुस्तकाच्या किंमत. बघूया, सर्वप्रथम मी 9 पुस्तकांची एकूण किंमत काढतोय. 9 पुस्तकांची एकूण किंमत आणि यासाठी आपल्याला माहिती आहे सरासरीमध्ये जर किंमत 25 दिली असेल, 9 पुस्तक असतील तर 9 गुणिले 25 त्याची किंमत येणार आहे 225 रुपये. याच पद्धतीने 10वं पुस्तक जर आपण ऍड केलं तर 10 पुस्तकांची जर आपण एकूण किंमत काढली
10 पुस्तकांची एकूण किंमत. तर यांची सरासरी किती होती मित्रांनो? 23 होती. पुस्तकांची संख्या 10 म्हणजे 10 गुणिले 23 बरोबर उत्तर येणार आहे 230 रुपये. ही आहे 10 पुस्तकांची किंमत, ही आहे 9 पुस्तकांची किंमत. म्हणून 10वं पुस्तक जे होतं, 10व्या पुस्तकाची किंमत जे आपण नंतरून त्यात मिसळलेलं आहे त्याची किंमत असणार आहे 230 वजा 225. थोडक्यात उत्तर येणार आहे तुमचं 5 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 19वा. रोमन अंकात 17 कसे लिहितात? रोमन संख्या प्रत्येक वेळेला विचारला जाणारा प्रश्न, अतिशय महत्वाचा आहे. आणि हा कसं म्हटलं तर फुकटचा मार्क आहे आपला, कारण यामध्ये आपल्याला कुठल्या संख्येसाठी कुठलं चिन्ह वापरलं जातं हे माहिती असतं, अतिशय गरजेचं आहे. सर्वप्रथम मी या 17ची फोड करून घेतोय. बघा 17ला लिहिताना मी 10 अधिक 5 अधिक 2 या पद्धतीने लिहिल्यानंतर 10 साठी असणारा सिम्बॉल x, 5 साठी असणारा v आणि या दोघांसाठी 1 आणि 1 जर म्हटलं तर हा i. उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती हे बघण्यासाठी सर्वप्रथम मी पर्याय जर व्यवस्थित बघितले तर या चारही पर्यायांमध्ये जे अंक आहेत, थोडक्यात 3, 5, 6, 4 या 4 अंकांचा वापर येथे झालाय, येथे झालाय आणि येथे झालाय. त्यामुळे इथे एकतर पर्यायांवरून तुम्ही उत्तर काढू शकता. मी इथे जर बघितलं तर 3456 ही सर्वात लहान संख्या होती. किंवा लहान संख्या काढण्यासाठी आपल्याला माहितीये दिलेले अंक जे आहेत ते कशा पद्धतीने मांडतो आपण? लहान संख्या काढताना सुरुवाती लहान अंकापासून केली जाते. सो यांच्यामध्ये लहान आहे 3, त्यानंतर येतो 4, त्यानंतर 5 आणि मग 6. जर हेच आपल्याला मोठी संख्या सांगितली असती, या 4 अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या लिहा असा जर प्रश्न असता तर सर्वप्रथम मी लिहिला असता 6, नंतर 5, नंतर 4 आणि नंतर 3. सो या प्रश्नात लहान संख्या उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. गटात न जुळणारी संख्या ओळखा. याचं उत्तर जे दिलेलं आहे, पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये जे उत्तर दिलेली आहेत हे उत्तर दिलेलं आहे 46. पण याचे खरं तर वेगवेगळे अप्रोच आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने याचा विचार जर केला तर बघा, सर्वप्रथम आपण जे उत्तर दिले याच्या आधारावर बोलणार आहोत. तिथे 45, 47 आणि 49. 45, 47 आणि 49 या ज्या संख्या आहेत या आहेत विषम संख्या. आणि जो पर्याय आपल्याला दिलेला होता उत्तरात 46 हा काय होता मित्रांनो? ही एक समसंख्या आहे आणि या आधारावर हे उत्तर दिलेलं होतं. परंतु याचा दुसरा विचार जर केला आपण, बघा जसं की 45, 46 आणि 49. 45 त्यानंतर 46 आणि 49 या संख्या जर म्हटलो आपण तर या येतात संयुक्त प्रकारच्या संख्या. आणि यामध्ये जर आपण 47 म्हटलो तर ही एकमेव संख्या जी आहे ती कोणती संख्या मित्रांनो? मूळ संख्या आहे. याच पद्धतीने तिसरा विचार जर आपण म्हटला इथे तर 45, 46 आणि 47 या ज्या संख्या आहेत या वर्ग संख्या येत नाही. आणि एकमेव 49 जी आहे ही मात्र काय आहे? वर्ग संख्या आहे. आणि म्हणून येथे ऍक्च्युअली जे उत्तर दिलेलं आहे ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2. हे याचे वेगवेगळे अप्रोच होते. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 734 गुणिले 999. पुन्हा तो प्रश्न आला. यापूर्वी आपण हा डिस्कस केला होता. इथे वेळ कसा वाचवायचा हे मागच्या वेळेलाही तुम्हाला मी सांगितलं होतं बहुतेक जालन्याच्या पेपरमध्ये. बघा पारंपरिक पद्धतीने थोडक्यात गुणाकाराची पद्धत वापरून आपण हे गणित सोडवू शकतोय. प्रथम मी त्या पद्धतीने सोडून दाखवतोय तुम्हाला. मेथड फर्स्ट म्हणूया त्याला आपण. मेथड फर्स्ट मध्ये बघा 999 गुणिले 700 किती सांगितलं आपल्याला? 34 सांगितलंय. आपली मेथड आहे 999 गुणिले 734. या दोघांचा गुणाकार घेत असताना सर्वप्रथम मी 4 पासून सुरुवात करणार आहे. 4 9 36 हातच्याला 3, 4 9 36 आणि 3 39 हातच्याला 3, 4 9 36 आणि 3 39. इथे शून्य मांडलाय. पुन्हा 3 9 27 हातच्याला 2, 3 9 27 आणि 2 29. पुन्हा हातच्याला 2, 3 9 27 आणि 2 29. यानंतर 2 शून्य मांडलेत आणि मग 7 9 63 हातच्याला 6, 7 9 63 आणि 6 69 हातच्याला पुन्हा 6, 7 9 63 आणि 6 69. आणि मग यांची बेरीज आलाय 6, 9 अधिक 7 किती आलाय तुमचा? हा 16 ह्याच्याला 1, 9 9 18, 18 आणि 4 22 ह्याच्याला पुन्हा 2, 9 9 18 आणि 2 20 आणि 3 23 ह्याच्याला पुन्हा आलाय तुमचा 2, 9 आणि 2 11 आणि 2 किती आलाय? 13. पुन्हा ह्याच्याला 1 आलाय. उत्तर आलाय तुमचं 73 32 66. पर्याय क्रमांक 1. ही होती तुमची पारंपरिक मेथड गुणाकाराची पद्धत.
बघा, मी इथे सजेस्ट करेल तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल आणि सर्वसाधारणपणे जर प्रश्नामध्ये 999, 99, 9099 किंवा 1001, 101 या पद्धतीनं 1000 किंवा 100 जवळच्या संख्या जर असतील तर गुणाकार करण्यासाठी आपण दुसरी पद्धत वापरतो. मी वापरतो इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लॉ पहिल्यांदा समजावून घ्या. ए गुणिले जर बी वजा सी किंवा इथे अधिक असेल तर अधिक सी असेल तर प्रथम आपण लिहितोय ए आणि बी चा गुणाकार, मध्ये जे चिन्ह आहे ते दिलंय मी इथे, पुन्हा ए गुणिले सी हा येणार आहे ए सी. आणि आता इथे मांडणी करणार आहोत आपण. हा होता 734 गुणिले 999. मी 999 जो आहे त्याला लिहून घेतोय बघा कशा पद्धतीनं. 999 ची मी फोड घेतली, जी घेतली मी 1000 वजा 1 आणि आता 734 आणि 1000 चा गुणाकार घेतला असता उत्तर येते 734. त्याच्यावर 3 शून्य वजा 734 गुणिले 1 म्हटलं तर हा 734. एककाच्या खाली एकक 6. 10 4 गेले 6, हातच्याला 1, 10 4 गेले 6, हातच्याला 1, 10 8 गेले 2, हातच्याला 1, 4 1 गेला 3, हा 3 आणि हा 7. 73, 32, 66 उत्तर आलंय पर्याय क्रमांक 1. तुम्ही बघा मित्रांनो, येथे लागणारा वेळ हा याच्यापेक्षा नक्कीच कमी होता. आपण जेव्हा हे गणित सोडवणार आहोत तेव्हा हा लॉ तिथे मेन्शन करायची गरज नसणार आहे. आपण केवळ हे गणित घेऊन त्यानंतर या दोन संख्या मांडून याची वजाबाकी घेतली की तुम्हाला उत्तर मिळणार आहे. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्नामध्ये 2 गुणिले 8 जर 20 असेल, 3 गुणिले 9 जर 31 असेल, 5 गुणिले 8 जर 44 असेल तर विचारलंय की 30 गुणिले 5 किती येणार आहे. इथे गुणाकार हे फक्त चिन्ह म्हणून दिलेलं आहे, हे संबंध दाखवणारा चिन्ह आहे. कारण प्रत्यक्षात 8 आणि 2चा गुणाकार जर आपण घेतला तर तो 16 येतो. इथे मात्र 20 दिलाय, म्हणून यातला संबंध काय हा आपल्याला शोधावा लागणार आहे. बघा, जर 2 गुणिले 8 बरोबर 20 म्हटलं असेल तर ऍक्च्युली 2 गुणिले 8 किती येतोय मित्रांनो, 16 येतोय. यात जर 4 मिसळले तर उत्तर येतंय 20. समान संबंध मी 3 आणि 9 साठी वापरतोय. 3 9 27 आलाय, अधिक 4 केले असता उत्तर किती आलंय 31. हा 5 गुणिले 8 जर म्हटलं तर 5 8 40, अधिक 4 घेतला तर उत्तर येतंय 44. आणि या संबंधानुसार मी जर 30 गुणिले 5 म्हटलं तर 30 5 150 येणार आहे, अधिक 4 मिसळले असता उत्तर येणार आहे तुमचं 154, जे दिलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न जो आहे 24वा. सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड कोणाला विकलाय, शामरावांना विकलेला आहे. व्यक्ती कोण आहेत, सुदामा विकणारा, शामराव घेणारे. परंतु याच्यामध्ये ही विक्री जी केलेली आहे ती एका दलालानं केलेली आहे. या दलालानं दोघांकडूनही 2.5% दलाली घेतलेली आहे. प्रश्न पहिल्यांदा समजावून घेणार आहोत, पण मध्यस्थी असणारी जी व्यक्ती असते, जी व्यवहार करण्यासाठी दोन व्यक्तींना म्हणजे खरेदी करणारा आणि विकणारा यांना जर मदत करत असेल तर या बदल्यात जो मोबदला मध्यस्थी म्हणजेच दलाल घेत असतो याला दलाली म्हटलं जातं. आणि ही दलाली दोन्ही व्यक्तींकडून घेतली जाते. थोडक्यात व्यवहाराची जी रक्कम ठरलेली आहे याचे 2.5% हे सुदामाकडनं घेणार आहे आणि 2.5% पुन्हा शामरावांकडून घेणार आहे. म्हणून दलाली किती टक्के असणार आहे, तर बघा एकूण दलाली जर म्हटली आपण तर दोघाही व्यक्तींकडून म्हणजे सुदामाकडून 2.5% अधिक शामरावांकडून 2.5% म्हणली तर दलालाला एकूण 5% दलाली मिळणार आहे. कुठल्या रकमेवर, तर या ठरलेल्या रकमेवर. आणि म्हणून एकूण दलाली किती मिळाली आहे हे काढायचं असेल आपल्याला तर 1,50,000चे किती टक्के काढायचे आहेत मला, 5%. त्यासाठी 1,50,000 गुणिले 5/100 घेतलाय. हे 2 शून्य, हे 2 शून्य, 15 गुणिले 5 75 येतोय आणि पुढे हे 2 शून्य. सो एकूण दलाली जी असणार आहे ती असणार आहे 7,500 रुपये. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर आहे. लांबी दिली आहे 12, अनुक्रमे हा शब्द महत्वाचा, रुंदी दिली आहे 9 सेंटीमीटर. तर त्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. बघा, आयत जो आयत असतो हा या पद्धतीने असतो, ज्याच्या समोरासमोरील बाजू समान आणि ज्याचे चारही कोण काय असतात, काटकोन. जी लांब बाजू आहे तिला म्हटलं जातं लांबी. इथे लांबी दिलेली आपल्याला 12 सेंटीमीटर आणि रुंदी जी दिलेली आहे आपल्याला, ती रुंदी किती दिली मित्रांनो, 9 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि म्हणून त्याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे जे सूत्र होते ते होते लांबी गुणिले रुंदी. सो लांबी आहे तुमची 12 सेंटीमीटर गुणिले 9 काय आहे तुमची रुंदी, 12 9 108 येत आहे. सेंटीमीटर आणि सेंटीमीटरचा गुणाकार म्हटल्यावर येणार आहे सेंटीमीटरचा वर्ग. परंतु येथे आपल्याला दिलेलं जे युनिट आहे ते दिलेलं आहे चौसेमी मध्ये. सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच उत्तर येणार आहे तुमचं 108 चौसेमी, पर्याय क्रमांक 2. सो
हा होता तुमचा ठाण्याचा पेपर, ठाणे शहर पोलीस भरती 2024 चा पेपर. पेपर अनपेक्षित होता. यामध्ये केवळ 10 प्रश्न गणिताची होती आणि उर्वरित प्रश्न जी आहेत ही जवळजवळ सर्वच प्रश्न जीएस आणि मराठी यांविषयी दिलेली होती. बघा, पेपर कसाही येऊ शकतो. यावरून आपण शिकलं पाहिजे की माझं गणित खूप चांगलं आहे किंवा बुद्धिमत्ता खूप चांगली आहे म्हणून मी गणित बुद्धिमत्तेत आउट ऑफ मार्क्स घेईन, मी जीएसचा अभ्यास थोडा कमी केला तरी चालेल, किंवा एखादा घटक जर आपण सोडत असू तर हा वेडपटपणा ठरणार आहे. मित्रांनो, इथे प्रत्येक घटक अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक घटकाकडे, अगदी विज्ञान जरी असेल तरी सुद्धा त्या घटकाकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, कारण एका मार्क्स वरून मुलांचं मेरिट जात असतं. सो हा होता ठाण्याचा पेपर. बघा, याचं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगणार आहात. यांसारखे पेपर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक जरूर करून घ्या. पुन्हा भेटूयात एक नवीन पेपर घेऊन, एका नवीन जिल्ह्याचा पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.